आज आमची बिल्लो काय बोलणार नाही, कारण की बिल्लोचा मूड आहे ऑफ, कारण की मम्मी गेले बाहेर. तर सगळ्या बायकांची ट्रिप गेलती, घरातल्या पण बऱ्याच बायका गेलत्या, तर मम्मी पण गेलती त्यांच्यासोबत. देवदर्शनाला गेलत्या ते सगळ्या. मार्गशीर्ष महिना चालू आहे म्हणून सगळे देवांचे दर्शन घेऊन आल्या. आणि आमची बिल्लो आहे ना, मम्मी कुठं पण गेली ना तर तोंड बारीक करूनच बसतो. दिवसभर गपगप झोपलेली असते. दिवसभर तर काही केला नाही. संध्याकाळी गॅलरीत जाऊन बसलो तर बिल्लो पण आलती, मग जरासा बसलो वारा खात. संध्याकाळी झालती, भूक पण लागलेली, मग घरात मग कपरलेलं त्यांच्या अर्धा उकरत टाकले. आणि रात्रीच्या जेवणामध्ये बनवायला घेतलेली हिरवी सुकटीची चटणी, हिरवा वाटण केलतं आणि फोडणी दिलती. एकीका मका पण उकरून झालता माझा, चटणी पण रेडी झालती. जर तुम्हाला सिंपल आणि टेस्टी काय खायचं असेल तर ही चटणी बेस्ट. नंतर बिल्लोला पण दूध टाकला प्लेट मध्ये आणि मी पण मका खात घेतला. खालती गेलो, चिंटू होता, चिंटूला काकू भरवत होती जेवायला आणि त्याला बोललो मना दे, तर तोंडांचा घास करून मना देत होता. पक्काच अवकाल झाली, कारण दिवसभर एकटीच होतं म्हणून त्याला घेऊन आलो. टीव्ही गाणी लावलं, बरं नाच माझा एंटरटेनमेंट कर. लागला नाचायला. नंतर नेला त्याला घरी आणि मम्मीने मागवलं चायनीज, कारण की घरात सुकड होती. पण तरी पण सॅटर्डे आहे ना, सॅटर्डे असल्यावर कसा बाहेरचा खायलाच पाहिजे. सॅटर्डे असल्यावर नाही, जेव्हा खायचा वार नसेल ना तेव्हा पण जर तुम्हाला खायचं असेल तर बाहेरचा खाऊ शकतो. तितक्यात मम्मी पण आलती ना, बराच काही खायला घेऊन आलती. सकाळी गेलत्या 6 वाजता ना, आता पोहोचल्या घरात 10. खालती गेलो तर ही सगळी मिळून मक्याचं दाणं कारो होती, कारण की त्यांना खायच्या कॉर्न बेल. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. बाय बाय.